ब्रेकनंतर महानिकालाच्या महाएक्झिट पोलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचं विश्लेषण केलं आणि यानंतर जाऊयात महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या मराठवाड्यामध्ये। मराठवाड्यातून कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की बीडमध्ये पंकजा मुंडेंचं काय होणार, जरांगे फॅक्टर संपूर्ण मराठवाड्यामध्ये नेमका किती चालणार, जालन्यामध्ये रावसाहेब दानवे त्यांच्या विजयाची परंपरा कायम राखणार का, आणि परभणीमध्ये नेमकं काय होणार, संजय जाधव जिंकणार की रासपचे महादेव जानकर निवडून येणार। धाराशिव मधली लढत सुद्धा तेवढीच चुरशीची आहे, कारण दीर की भाऊजाई कोणाचा विजय होणार आणि सगळ्यांचं लक्ष लागलंय छत्रपती संभाजीनगरमध्ये, कारण का संदीपान भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे विरुद्ध इम्तियाज जलील अशी लढत तिकडे होतीये। आपण थेट जाऊयात कृष्णा केंडे यांच्याकडे, जाणून घेऊयात मराठवाड्याचा कल नेमका काय, मराठवाड्या संदर्भातलं विश्लेषण नेमकं काय। कृष्णा, निश्चित मराठवाड्यामध्ये गत निवडणुकीमध्ये 7 जागा ज्या होत्या त्या महाविकास आघाडीला मिळाल्या होत्या आणि एक MIMच्या रूपानं एक जागा मिळालेली होती 8 जागांपैकी। यावेळी चित्र कसं असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत खास मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले पत्रकार आहेत। बीड असेल, जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, सगळ्यांचं लक्ष बीडकडे लागलंय। बीडचा निकाल काय असेल? बीडची निवडणूक सुरुवातीला एकतर्फी वाटत होती, पण नंतर ते अटीतटीची झाली, चुरशीची झाली। पण बीडचा निकाल पूर्वीप्रमाणेच लागणार हे याची जवळपास निवडणूक निकालानंतर जे चित्र आलेलं आहे ते दिसतंय। कोण निवडून येणार? पंकजा मुंडेंची भारतीय जनता पार्टीचा दाखवत आहे। निश्चित तुमच्या मते काय आहे मराठवाड्यातलं चित्र? 8 जागांपैकी तुम्हाला जर जागा द्यायच्या झाल्या तर कुठल्या पक्षाला किती देणार आणि काय सध्या मराठवाड्यात एक जागेविषयीचं प्रश्नचिन्ह आहे, ते म्हणजे संभाजीनगरच्या, ज्याच्यावर प्रश्नचिन्हच लावावं लागेल। आणि अन्य सगळ्या जर जागा बघितल्या तर माझ्या लेखी यामध्ये 4-3 असं होऊ शकतं। म्हणजे महायुतीला 3 आणि महाविकास आघाडी कुठल्या जागा? म्हणजे आता जालना, बीड आणि लातूर ह्या महायुतीच्या जागा असं वाटतंय, आणि अन्य जागांमध्ये महाविकास आघाडी येऊ शकते अशी शक्यता आहे। आपल्यासोबत संजीव उन्हाळे आहेत। सर, तुमचा प्रदीर्घ अनुभव आहे पत्रकारितेचा, मराठवाड्यात तुम्ही फिरलेला आहात, काय स्थिती आहे मराठवाड्यात? यावेळेस मराठवाड्यातलं चित्र हे अतिशय भिन्न आणि वेगळं पाहायला मिळतं। यावेळेस भारतीय जनता पक्षाची हवा फक्त बीडपुरती मर्यादित आहे, ते देखील अतिशय चुरशीच्या लढाईमध्ये म्हणजे पंकजा मुंडे निवडून येतील, पण बाकी सर्व जागा या आघाडी घेण्याच्या परिस्थितीमध्ये आहे। म्हणजे जालन्याची देखील जागा तशी अटीतटीची आहे, पण एकंदर अँटी इन्कम्बन्सी जो फॅक्टर आहे तो रावसाहेब दानवे यांना कदाचित अडचणीचा ठरू शकेल। नांदेड ही जागा देखील तशीच प्रतिष्ठेची आहे। अशोक चव्हाण या ठिकाणी म्हणजे प्रत्यक्ष अशोक चव्हाण लढत देत नसले तरी, चिखलीकर जरी असले तरी या लढतीमध्ये देखील काँग्रेसचा विजय होईल असं चित्र। अशोक चव्हाणांचा भाजपला फायदा होणार नाही? नाही, बिलकुलच पाठिंबा। उलट ह्या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण गेले नसते तर कदाचित ही जागा निवडून आली असती चिखलीकरांची। या ठिकाणी लोकांचा जो राग आहे तो आपल्याला काही न कळवता, काही न सांगता अशोक चव्हाण यांनी जी पलटी मारली हे लोकांना आवडलेलं नाही, आणि त्याच्याबद्दल लोकांची तीव्र प्रतिक्रिया, आणि त्या तीव्र प्रतिक्रियेतूनच ही निवडणूक लढली गेली जिल्हाभर। ती निवडणूक ओमराजे निंबाळकर ज्या पॉप्युलर आहेत, या शेवटच्या क्षणी अर्चना पाटील यांना ही उमेदवारी देण्यात आली। लातूरमध्ये यावेळेस शिवाजी काळगे यांचा विजय होईल असं दिसतंय चित्र। काय कारण? त्याचं कारण ते एक जंगम लिंगायत समाजाचे आहेत, आणि दुसरे जरी 4 आमदार भारतीय जनता पक्षाचे असले तरी यावेळेस एकंदर शेतकऱ्यावर झालेली अन्याय आहे किंवा सारखी बदलणारी पंतप्रधानांची विधानं आहेत, बदलणारं मुस्लिम वोटिंग आहे, दलित वोटिंग देखील याच्यामुळं संविधानामुळं बदललेलं आहे। हे सगळं चित्र लक्षात घेता ही वेगळ्या पद्धतीची निवडणूक आहे यावेळी। निश्चित राऊत साहेब, तुम्ही जालन्याचं प्रतिनिधित्व करता, जालन्यातून पत्रकारिता करता, जालन्याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे। तुमच्या मते जालन्याचा नवा खासदार कोण? जालना आता रावसाहेब दानवे 5 वेळेस सलग निवडून आले आहेत। सुरुवातीच्या काळामध्ये दानवे प्रचारातही आघाडीत होते, अनुकूलही होतं त्यांना मत, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये प्रामुख्यानं दलित, मुस्लिम मतं, त्याप्रमाणे मराठा समाजातील मतं ही मोठ्या प्रमाणावर कल्याण काळेकडे वळताना दिसली। त्याच्यामुळे रावसाहेब दानवेंपुढे फार मोठं आव्हान कल्याण काळेंचं यावेळेस आहे। निश्चित मोदींच्या सभा सर्वाधिक झाल्या मराठवाड्यामध्ये खास करून, आणि त्याचा प्रभाव तुम्हाला वाटतोय की जाणवला या सगळ्यात?
नाही, मोदींच्या भाषणांचा प्रभाव तुलनेनं यावेळेस कमी जाणवला. म्हणजे अगदी नाही म्हणता येईल इतका असेल. त्याचं कारण असं आहे की सगळ्या मतदारसंघांमध्ये जात हा प्रमुख फॅक्टर होता. म्हणजे मोदींना मतदान करायचं की नाही करायचं असा एक फ्रॅक्शन ठरलेला होता, ज्याच्यामध्ये दलित मुस्लिम यांचं ठरलेलं होतं की भाजप आणि मोदींचा विरोध. तर ते 2014 मध्ये होतं, 2019 मध्ये पण त्याच पद्धतीचं प्रारूप होतं. पण यावेळेस अन्य सुद्धा मतदार संभ्रमित झाला, आणि संभ्रमित होण्यामागचं मुख्य कारण असं आहे की तुम्ही कोणत्या माणसाला तुमच्या पक्षामध्ये घेतात. म्हणजे राष्ट्रवादीतला एक गट फोडला, शिवसेनेतला एक गट फोडला. ती आलेली माणसं म्हणजे ज्या माणसांना आदल्या दिवशीपर्यंत भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते कडाडून विरोध करत होते, म्हणजे उदाहरणार्थ अजित पवार असतील, त्यांना ज्या पद्धतीनं आरोपाच्या पिंजऱ्यात उभं केलेलं होतं, त्यांनाच आदल्या दिवशी पक्षात घेतलेलं होतं. असा जो सगळा खिचडीचा प्रयोग सगळ्या राज्यभर करून मतदार नाराज होता, त्याच्यामुळे निश्चितपणे या अनुषंगाने मतदार नाराज. आता जरांगे फॅक्टरचं काय तुमच्या मते? जरांगे फॅक्टर हा काही मतदारसंघांपुरता मर्यादित राहिलेला असं दिसत आहे. त्याचं कारण असं आहे की समजा गेल्या वेळेस औरंगाबाद हे त्याचं केंद्रबिंदू होतं मराठा मतांच्या एकीकरणाचं. तर आता तो पार्ट जालना आणि बीडमध्ये सरकला आहे की काय अशी शक्यता आहे. लातूरमध्ये मराठा फॅक्टर नव्हताच, पण तो हिंगोली आणि नांदेडमध्ये थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसायला लागला. तुमच्या मते बीडमध्ये जरांगे फॅक्टरचा किती परिणाम होईल? नाही, जरांगे फॅक्टरचा परिणाम यावेळेस झाला नाही अशातला भाग नाही. पण बीडच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य दरवेळेस वेगळं असतं. तुम्ही 2009ची निवडणूक घ्या, 2014ची निवडणूक घ्या, 2019ची निवडणूक घ्या. बीडची निवडणूक कुठल्याही राष्ट्रीय राज्य स्तरावरच्या कुठल्याही विषयावर निवडणूक होत नाही. ही निवडणूक जातीच्या गणितावरच होते. 9ला तर तुम्ही 9ला जर गोपीनाथ मुंडे उभे होते, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय नेते, त्यांच्यासमोर उमेदवार कोण होता? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असलेले रमेश आडसकर. अशी निवडणूक झाली त्यावेळेस सुद्धा रमेश आडसकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी 5.25 लाख मतं घेतली आणि 1.5 लाख मतांनी गोपीनाथ मुंडे निवडून आले. हीच परिस्थिती 14ला सुद्धा होती, तीच परिस्थिती 19ला होती. म्हणजे बीडमध्ये जातीचा फॅक्टर हा निवडणूक फक्त यावेळेस काय झालं, जरांगेंच्या आंदोलनामुळं या निवडणुकीतले कृष्णा वैशिष्ट्य काय वेगळं आहे. या निवडणुकीतलं मी जे निवडणूक बघितली, पूर्वी काय असायचं की नेता सांगायचा, कार्यकर्ता ऐकायचा आणि जनता मतदान करायची, अशा प्रकारचं सूत्र असायचं. यावेळेस उलट झालं. जनता सांगायची, नेता कार्यकर्ता ऐकायचा आणि नेता शांत बसायचा. अशा प्रकारचं चित्र या निवडणुकीमध्ये दिसलं. आणि त्यामुळं बीडमध्ये जरांगे फॅक्टरमुळे जी सुरुवातीला राजकीय पातळीवर पंकजा मुंडेंना एकतर्फी वाटणारी निवडणूक जरांगेंच्या आंदोलनामुळं आणि जरांगेमुळं ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनवणेच्या पाठीमागे मराठा समाजाचं उभं राहिल्यामुळे. एक प्रश्न, तुमच्या मते मराठवाड्याचं गणित काय, आकड्यात सांगा. मराठवाड्याचं गणित मला असं वाटतं की 3-6 होईल, 3-5 होईल, 3-5 होईल, 3-5, 7-1, 7-1, 6-2, 6-2. वेगवेगळी गणित आहेत प्रज्ञा सगळ्यांची, आणि मराठवाड्यातलं आपण विश्लेषण पाहिलेलं आहे. त्यामध्ये जरांगे यांचा फॅक्टर किती चालेल, ह्याचबरोबर मराठवाड्यातली गणितं काय असणार आहेत हे देखील सांगितलेलं आहे. आणि आपल्याला आता वाट पाहावी लागेल. मात्र मराठवाड्यातल्या पत्रकारांचे हे अंदाज आहेत मराठवाड्यातल्या लोकसभाविषयीचे. बरोबर आहेत, मिश्र प्रतिक्रिया आहेत, मिश्र अंदाज आहेत. आणि जसं तुम्ही विश्लेषण केलं त्यानुसार मराठा आरक्षणाचा मुद्दा हा इकडे महत्वाचा ठरतोय. पण एकूण मराठवाड्याचा विचार केला तर इथला गंभीर बनत चाललेला पाणी प्रश्न देखील लोकांनी कितपत विचारात घेतलाय मतदान करताना, हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. कृष्णा, धन्यवाद केलेल्या या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी. आणि यानंतर या महाविश्लेषणामध्ये, या महाएक्झिट पोलमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. पण ब्रेक नंतर कोकण आणि मुंबईमधल्या लोकसभा मतदारसंघांचं विश्लेषण आपल्याला करायचंय. पाहत रहा एबीपी माझा.